नमस्कार. सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये भरपूर चित्रपट येताना आपल्याला दिसत आहेत. काही गोड चित्रपट येत आहेत तर काही तिखट. अर्थातच काही चित्रपटांची भरपूर प्रशंसा होताना दिसते तर काहींना टीकेला समोर जावं लागतंय. टीका म्हणजे अभिनेता असो की डायरेक्टर असो, त्यांना सुद्धा प्रेक्षक सोडत नाहीये. आता यामध्ये सांगायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट, या चित्रपटाची भरपूर प्रशंसा झाली, कमाई सुद्धा भरपूर या चित्रपटाची झाली. या चित्रपटामधील अभिनय असू द्या, गाणे असू द्या, कथा असू द्या, सर्व गोष्टींची प्रशंसा झाली. आणि अजून यासोबत जर आपण बघितलं तर गुलकंद या चित्रपटाचं सुद्धा भरपूर प्रशंसा करण्यात आली. आता मागील 2 ते 3 महिन्यामध्ये ज्या चित्रपटावर सर्वात जास्त टीका झाली तो चित्रपट म्हणजे झापूक झुपूक. या चित्रपटामधील अभिनय असू द्या, या चित्रपटामधील गाणे असू द्या किंवा कथा असू द्या, सर्वच गोष्टीला टीका करण्यात आली. आता या संदर्भात आपण भरपूर व्हिडिओ टाकले, म्हणजे कलेक्शन पासून किंवा 7 दिवसात किती कलेक्शन झालं, या चित्रपटाचा रिव्ह्यू टाकला, संपूर्ण व्हिडिओ आपण टाकले होते. चांगला प्रतिसाद देखील या व्हिडिओला आपल्याला मिळाला होता. आता त्या व्हिडिओच्या दरम्यान भरपूर कमेंट देखील आल्या. आता संपूर्ण कमेंट गोळा केलेल्या आहेत. प्रेक्षकांनी भरपूर कमेंट केल्या, या चित्रपटासंदर्भात भरपूर कमेंट केल्या की हा चित्रपट कसा आहे, सूरजचा अभिनय कसा आहे, संपूर्ण गोष्टी त्यांनी कमेंटमध्ये मांडल्या. आता त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. तर आता काही निवडक कमेंट्स आपण इथे वाचणार आहोत. तुम्ही सुद्धा बघू शकता, इथे तुम्हाला दिसेल. तर पहिली कमेंट आहे आकाश यांची. ते म्हणतात, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सोडले तर भारी पिक्चर देणारे अजून मराठीमध्ये कोणीच नाही. हे तर खरंच आहे, त्यांची जोडी म्हणजे कमालच होती. पुढे ते म्हणतात, लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा गेले तेव्हापासून मराठी इंडस्ट्री डब खायला आली आहे. 100% बरोबर. मराठीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशी कलाकार मराठीमध्ये परत होणे शक्यच नाहीये. पूर्वीच्या काळात आम्ही वाट बघायचो शनिवार रविवार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा दोघांचा कधी पिक्चर येतोय. या काळात असं होणं शक्य नाहीये. अशी ही बनवा बनवी, अत्यंत चांगला चित्रपटाची तुम्ही कमेंट केलेली आहे. अशी ही बनवा बनवी हा चित्रपट किती वेळा बघा कमीच आहे. असे पिक्चर पाहिजे नक्कीच. अशी ही बनवा बनवी तर कधीही बघा तुम्ही, म्हणजे मधून जरी बघितलं तरी आपल्याला कळून जातो. त्याची गाणी म्हणा, कथा म्हणा, अभिनय म्हणा, सर्वच चांगलं होतं. तर अतिशय चांगली कमेंट होती. आणि नक्कीच आता असे चित्रपट तर 100% बनणार नाही. आणि स्वतः अशी ही बनवा बनवी 2 याचा भाग जो 2 आहे तो सुद्धा बनणार नाहीये. तर नक्कीच पुढे आपण बघूया. तर पुढे रवींद्र बनसोडे म्हणतात, नाही तिथं आगाऊपणा आणि म्हणे मराठी प्रेक्षक चित्रपट पाहत नाही. हा, हे भरपूर प्रमाणात होत आहे की मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकच बघत नाही तर दुसरे कशाला बघणार. तसा दर्जा जर असला, जसं सांगितलं आपण की आता थांबायचं नाही, हा चित्रपट अतिशय चांगला होता, प्रेक्षकांनी तेवढं प्रेम त्याला दिलेलं आहे. जर चित्रपट चांगला असला, जर अभिनय चांगला असला, जर कथा चांगली असली, जर गाणे चांगले असले तर 100% प्रेक्षक बघताच. कितीही PR टीम लावा तुम्ही, निगेटिव्ह कितीही लावा, प्रेक्षक चित्रपट बघता म्हणजे बघता. तर नक्कीच हे तुमचं बरोबर आहे. पुढे बघूया. भालचंद्र म्हणतात, येडेचाळे करणारा लोक पैसे खर्च करून आपला वेळ वाया घालून थोडीच वाया जाणार आहे. 100% जर चित्रपट चांगला असला तर पैसे खर्च करतात, परंतु 200 ते 300 रुपये खर्च करून जर चित्रपटाचा दर्जा त्या प्रमाणात नसला तर प्रेक्षक कशाला बघतील. 100% बरोबर. पुढे चालूया. तर पुढे विक्रांत म्हणतात, काय लोक बोलतात राव, फक्त सुंदर आणि रुबाबदार मुलं हिरो बनू शकतात किंवा प्रेम करू शकतात. वाईट मुलांना प्रेम होऊ शकत नाही का? वाईट मुलांना. आणि बिग बॉसमध्ये त्याच्या नॅचरली वर्तणुकीमुळे विजेता झाला. यावर सुद्धा भरपूर मोठं प्रश्नचिन्ह आहे की बिग बॉसमध्ये खरा विजेता कोण. पुढे काय म्हणतात बघूया. तो इतरांसारखा वागायचा म्हणून वागत नव्हता, त्याला नावे ठेवण्यात अर्थ नाही. स्टोरी फ्लॉप होती, यात लोकांची काही चुकही नाही. गरिबांचं चांगलं झालेलं कोणालाही बघवत नाही, हा निसर्गाचा नियम आहे असं ते म्हणतात. आता गरिबाचा हा भाग वेगळा आहे आणि चित्रपट पाहणं हा भाग वेगळा आहे. ते नक्कीच जो जर चांगला याच्यात पुढे जात असेल तर कोणीच त्याला थांबवणार नाहीच आहे. त्यामुळे हा भाग तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र आणलेल्या आहे. गरीब हा वेगळा आणि चित्रपटाचा रिव्ह्यू काय, चित्रपट कसा, हा भाग वेगळा. भरपूर लोक म्हणत होते तो गरीब आहे म्हणून चित्रपट बघा, एकदा तरी बघून जा. हे चुकीचं आहे. जर चित्रपट चांगला असता तर नक्की प्रेक्षकांनी प्रेम दिलं असतं. पुढे चालूया. पुढे GK विथ JK 1432 यांच्याकडून एक कमेंट आली होती. ते म्हणतात की हा चित्रपट न चालण्याचं हेही कारण असू शकतं की त्याचं नाव, टायटल झापूक झुपूक. नक्कीच झापूक झुपूक हे काय, हे टायटल न ठेवता दुसरं काय ठेवलं पाहिजे होतं. ओके, प्रेक्षक हुशार झाला आहे. झापूक झुपूक हे टायटल पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर
काहींना दर्जा लक्षात येतो 100%, याच्यावरूनच दर्जा लक्षात येतो. काहींनी इमॅजिन नाही होत, काहींना नक्कीच, काहींनी ऐकल्यावर काहींना दर्जा लक्षात येतो, काहींना इमॅजिन नाही होत म्हणून प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचले नाही. 100% आजकाल तर प्रेक्षक म्हणजे रिव्ह्यू असे बघतात ते ट्रेलर टीजरच्या आधीच लक्षात येऊन जातात गोष्टी त्यांना की हा चित्रपट कसा आहे. तर नक्कीच हे तुमचं बरोबर आहे. पुढे आपण बघूया. KKOB यांच्याकडून एक कमेंट आली होती की आज जर हा चित्रपट हिट झाला असता, त्यांचं म्हणणं आहे की हा जर चित्रपट आज हिट झाला असता तर उद्या आपल्याला चेंगळ्या हा पिक्चर पाहावा लागला असता. आता भरपूर वेगवेगळे शब्द त्यांनी टाकलेले आहे. नाही माझा विरोध, ना माझा हा विरोध सूरजला आहे ना की चेंगळ्याला आहे. ते माणूस म्हणून उत्तम असतील, थोडंसं बदल झालेला दिसतो यांच्याकडे. चेंगळ्याला ते म्हणून माणूस म्हणून उत्तम असतील ही, पण फक्त गरीब आहे म्हणून आपण कितपर्यंत त्यांना डोक्यावर घ्यायचं, यांच्या अपेक्षा संपणार आहे का? आता गरीब म्हणून चित्रपट बघावा असे भरपूर प्रेक्षक सुद्धा होते. आणि आपण जर बघितलं तर चित्रपटाचं बजेट होतं 5 करोड. झापूक झुपूक या चित्रपटाचं बजेट होतं 5 करोड आणि कमाई जवळपास 1 ते 1.5 करोडपर्यंत झालेली आहे. आता यावरूनच लक्षात येतं आपल्याला जर चित्रपट चांगला असता तर नक्की बघितला असता. पुढे बोलूया. @AABB यांच्याकडून एक कमेंट आली होती. भावा याला म्हणतात उचलून आपटणे. म्हणजे फार प्रशंसा झाली होती. जवळपास बिग बॉस मराठी सीझन 5ची जेव्हा स्टार्टिंग झाली होती तेव्हापासूनच भरपूर सूरजची हवा झाली होती. आणि त्यानंतर शेवटी झापूक झुपूक या चित्रपटाचं अनाऊन्समेंट झाली, घोषणा झाली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाची हवा झाली होती. भरपूर म्हणजे TRP भरपूर वाढून गेली होती. तर याला हे बरोबर म्हटलंय तुम्ही की भावा याला म्हणतात उचलून आपटणे. पुढे बोलूया. तर पुढे एक कमेंट आलेली आहे. ज्योतिष मार्गदर्शन यांची एक कमेंट आली होती. ते म्हणतात की दादा कोंडके, नसरुद्दीन शहा, ओमपुरी, नाना पाटेकर हे कलावंत दिसायला सामान्य होते. आता त्यांची ही कमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. जे म्हणतात ते पूर्ण त्यांच्या दिसण्यावरून, सूरजच्या दिसण्यावरून, बोलण्यावरून, वागण्यावरून भरपूर गोष्टी बोलत होते, कमेंट आल्या होत्या. तर ते ही अत्यंत महत्त्वाची कमेंट आहे की दादा कोंडके, नसरुद्दीन शहा, ओमपुरी किंवा नाना पाटेकर हे कलावंत दिसायला सामान्य होते पण त्यांच्या टॅलेंट होते म्हणून यशस्वी झाले. हा मुलगा कुठल्याच अँगलने हिरो कलावंत वाटत नाही असं यांचं म्हणणं आहे. आता अभिनय येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चित्रपट काढताय तर त्याला अभिनय येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तो दिसायला कसा आहे किंवा बाकी गोष्टी आहेत तो भाग वेगळा, परंतु अभिनय आहे ना तो येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे कमेंट बघूया. पुढे बबन कावळे म्हणतात पब्लिक मूर्ख नाहीये, प्रथम ट्रेनिंग घे, आधी ट्रेनिंग घे. फक्त झापूक झुपूक बोलले की झालं असं नाही, त्याचा अर्थ तरी समजतो का? टाइमपास केला आहे मराठी सिनेमाचा, डाग आहे बाजूला काढा असं त्यांचं म्हणणं आहे. की ट्रेनिंग घ्या हे अत्यंत महत्त्वाचं होतं. पुढे बघूया. एक कमेंट आली होती 5978 मुलिका काहीतरी आहे यांचं नाव. हे म्हणतात की हे जेवढे कमेंट खाली करत आहेत यांची लायकी घरात पण नाही आणि सूरजला ट्रोल करत आहे. आता सर्वप्रथम सूरजला काय ट्रोल करताय, कशामुळे करताय, काय गोष्टी आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासाठी. तरी नक्की बघा तो व्हिडिओ पूर्ण. पुढे बोलूया. पुढे संजय गुंजकर म्हणतात भाऊ पहिले कलाकार जातीवंत हाडाचे होते. अत्यंत महत्त्वाचं की भाऊ पहिले कलाकार जातीवंत हाडाचे होते. तुम्ही कुणालाही हिरो करायला निघाले सध्या. पहिले कलाकार नक्कीच अत्यंत चांगले असे कलाकार होते. अभिनय तर ही तर पहिलीच भाषा झाली की अभिनय येणं हे अत्यंत गरजेचं आहे. चित्रपट करताय तुम्ही. चला पुढे बोलूया. यामध्ये पुढे आपण जर बघितलं, पुढे एक कमेंट आली होती सुशांत यांची. ते म्हणतात केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला साईड हिरो म्हणून काम द्यायला पाहिजे होतं. अत्यंत महत्त्वाचं. बिग बॉस नंतर जी घोषणा झाली त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं. ते म्हणतात की सूरजला पहिलं साईड हिरो म्हणून काम द्यायला पाहिजे होतं. त्याला लगेच हिरो करून चूक केली आणि चित्रपट फ्लॉप झाला. भरपूर जणांची ही कमेंट जी आहे ही भरपूर जणांचं म्हणणं होतं की सुरुवातीला त्याला जर कधी साईड रोल दिला असता, थोडा अभिनय त्यानं शिकला असता आणि पुढे हिरो केला असता तरी चाललं असतं. डायरेक्ट हिरो करणं, अभिनय न येता, काही गोष्टी न येता हे चुकीचं झालं. चला पुढे बोलूया. पुढे महेश म्हात्रे म्हणतात की सूरज चव्हाण हा फक्त सहानुभूतीवर, बिग बॉस विजेता यावर त्यांनी कमेंट केली आहे की सूरज चव्हाण हा फक्त सहानुभूतीवर बिग बॉस जिंकला आहे. त्याला बिग बॉसचं 0 नॉलेज होतं, त्यामुळे केदार शिंदेने जरा जास्तच घाई केली असं वाटतंय. आता सहानुभूतीचं कार्ड खेळून हा चित्रपट बनवण्यात आला अशी भरपूर महत्त्वाची कमेंट आहे की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलेलं आहे ही कमेंट होती. तर त्यामुळेच बिग बॉस नंतर लगेचच हा चित्रपट रिलीज करण्यात आला, शूटिंग लवकर करण्यात आले, भरपूर गोष्टी कथेवर व्यवस्थित काम झालेलं नाहीये अशा भरपूर कमेंट येत होत्या. तर हे अत्यंत महत्त्वाचं की सहानुभूतीवर तो जिंकला का. भरपूर चर्चा सुद्धा ही रंगली
की बिग बॉस सीझन 5, बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता अभिजित दादा पाहिजे होता. आता तसं पाहिलं तर भरपूर मोठे मोठे कलाकार या सीझनमध्ये आपल्याला दिसले, जसं की वर्षा उसगावकर, प्याडे दादा, अभिजित दादा, तर भरपूर मोठमोठे असे कलाकार या सीझनमध्ये होते. परंतु जो विजेता ठरला तो झाला सूरज. भरपूर सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आला, अशी भरपूर चर्चा रंगली. तर नक्कीच ही कमेंट सुद्धा तुमची योग्यच आहे. आता यामध्ये अजून एक कमेंट आपल्याला दिसली, ती म्हणजे @BPTV 745 यांच्याकडून आली होती. ते म्हणतात, हिरो हा हिरो सारखा वाटलाच पाहिजे. माझ्या नजरेत अमिताभ बच्चन सुद्धा हिरो नाहीये. त्याच्या ठिकाणी अजून हँडसम दिसणारा हिरो असता तर आज तो किंगच्या कम्पेअरमध्ये असता. सो हिरो हा हिरो सारखा पाहिजे. कॅमेरा समोर कोणी पण ऍक्टिंग करेल तर तो ॲक्शनवाला वाटेलच ना. काही पण हिरो हा हिरोच दिसला पाहिजे 100% 100% असं त्यांचं म्हणणं आहे. आता भरपूर गोष्टी आहे यामध्ये सुद्धा. तर चला पुढे बोलूया. एक अजून कमेंट आली होती सचिन पाटील यांच्याकडून. ते म्हणतात, सूरजमुळे नाही तर केदार शिंदे व झीने सूरजची रेल्वे स्टार म्हणून असलेली व बिग बॉस मधील वाढलेली अपेक्षा ही कॅश करायचा प्रयत्न केला आहे. दोष सूरजचा नाही. सर्वांना माहीत आहे की सूरज हा हिरो मटेरियल नाही किंवा त्याच्यात कोणताही असा अभिनयाचा गुण नाही की त्याला पाहण्यासाठी जनता खिशातील, हे अत्यंत महत्त्वाचं, खिशातील 300 रुपये घालून चित्रपट पाहायला जातील. 100% बरोबर. आता सूरज हा अभिनेता नाहीये. बरेच जण तेच म्हणताय की त्याला आधी साईड रोल दिला पाहिजे होता, भरपूर प्रयत्न करून नंतर हिरो केला असतं तर चाललं असतं. 100% बरोबर. तर अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहे. भरपूर व्हिडिओ आपण या संदर्भात बनवले होते. झापूक झुपूक या चित्रपटाच्या संदर्भात कलेक्शन असू द्या, रिव्ह्यू असू द्या, रोस्ट असू द्या, भरपूर गोष्टीचे व्हिडिओ आपण बनवले होते आणि प्रत्येक व्हिडिओला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. कमेंट्ससुद्धा 100च्या वरती या संदर्भात आलेल्या होत्या. तर त्यापैकी काही निवडक कमेंट्स आपण दाखवल्या, ह्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि या संदर्भात तुमची कमेंट काय, तुमची मत काय, नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, थँक्स या बटनाचा वापर नक्की करा. थँक्स या बटनाचा वापर करून मदत नक्की करा. नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद.